सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात अचले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। जो परमार्थाचे मंडन जो महंताचे भूषण रजतमाचे निरसन जयाचेनी श्रीराम। जो भक्तांचा कोवसा भवार्णवीचा भरवसा मोक्षलक्ष्मीची दशा तो सत्वगुण आणि तोच आता परमार्थाचे मंडन म्हटलेला आहे। खरोखर की आपला हा जो धर्म वैदिक सनातन ही आपली संस्कृती इतकी वास्तव आहे पण ती आपण जाणलीच नाही, आपण विसरलो आहोत, त्याला आम्ही बाजूला ठेवलेलं आहे। केवढं मोठं ध्येय त्याच्यामध्ये आहे। तिथे कुठलाही चमत्कार आणि काहीतरी जादू टोणा असं काही नाही आहे, अंधश्रद्धा नाही आहे, इथे पूर्ण वास्तव आहे ज्याला आपण प्रॅक्टिकल असं जसं म्हणतो।
सगळ्यात की मोठं ध्येय काय आहे? परमार्थ, मोक्षलक्ष्मी, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि अखंडानंद प्राप्ती. असं कुठलं आहे का आत्ताच्या आधुनिक या जगामध्ये जे जे आपण राहतो आहोत, आपली जीवन राहणी जी आहे, किंवा जे जे आपण काही ज्याच्या मागे लागलो आहोत, जे तयार होत आहे, त्याच्यात हे होत आहे, हे दोन्ही हेतू सफल होत आहेत का? कुणी एखादी व्यक्ती अशी आत्ताचा मार्ग स्वीकारून, जो काय नवीन तंत्रज्ञान विज्ञान हा मार्ग स्वीकारून कोणी अखंड आनंद मध्ये लोळतो आहे का? आत्यंतिक दुःख निवृत्ती झालेली आहे का त्याची? कुठला असा उद्योग समूह, इंडस्ट्रीज अशा आहेत का की जे असा आनंद निर्माण करू शकत आहेत? अशा कुठल्या संस्था आहेत का? शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा, असं कुठलं पद आहे का इथे? पैशाने आम्ही हे सगळं करू शकतोय का? हो, साधी एक गोळी जरी, एवढीशी छोटी गोळी जरी घ्यायची तरी पण काय त्याला साईड इफेक्ट्स, म्हणजे त्याचा परिणाम इतका मर्यादित असतो. डोकं दुखायची गोळी वेगळी, मग ते डोकं दुखायला लागेल म्हणून ती गोळी, मग ती आणखीन काय वेगळं, ते पाठदुखीची गोळी वेगळी, आणि ती दोन्ही वेगळ्या, मग त्या दोन्ही एकमेकांना पूरक नाही म्हणून अजून तिसरी गोळी. दात दुखतो म्हणून गोळी घ्यायची, पण त्या गोळीमुळे पोट बिघडतं, मग त्याच्यासाठी गोळी. म्हणजे दोन हेतू तर सफल नाहीच होत आहेत, पुन्हा आणखीन दुःखाचं सगळं आहे. परिपूर्णता नाही, म्हणजे ह्याच्यात दोष नाही आहे, पण खरं ध्येय काय असायला पाहिजे, किती परिपूर्णता असली पाहिजे या दृष्टीने जी आहे की सत्वगुण जो आहे, म्हणजेच आमची प्रवृत्ती बदलली पाहिजे. बाहेरचं जग आणि बाहेरच्या वस्तू निर्माण करून काही होणार नाही आहे, तर आम्ही उलट तिथं तो रजोगुण आहे, तमोगुण आहे. सत्वगुणामध्ये काय आहे तर भक्तांचा कोवसा म्हटलेला आहे. आपल्यामधला भक्त जागवायचा आहे, भक्तीला आधार द्यायचा आहे, तो देणारा तो सत्वगुण आहे. आणि त्यांनी मिळतं काय? भवार्णवीचा भरवसा. या सगळ्या आपण याच्या चक्रामधून, दुष्टचक्रामधून, फल कर्म, कर्म फल, याच्यातून आपण बाहेर पडतो आहोत. ॲक्शन, रिॲक्शन आणि काय साईड इफेक्ट्स, सगळ्यामधून बाहेर पडणार आहे. असं जे काही की तिचे परिपूर्णता आहे, आणि जे ध्येयप्राप्ती जी मोक्षलक्ष्मीची सांगितलेली आहे, खरोखर मग ही जी परिपूर्णता जिथे आहे ती खरा सत्वगुण आहे. आणि त्याच्यात पुन्हा आपण जसं म्हण की असं काही चमत्कार वगैरे काही नाही आहे की अध्यात्म म्हणजे मग आम्हाला काय मिळायला पाहिजे ना. पहिलं काय होतं ना की काहीतरी घड्याळ काढायचं आणि कुठले गंडे दोरे द्यायचे, असं ते कळल्या तरी विद्या असतीलही, पण ते म्हणजे जीवनाचं ध्येय नाही ना. आणि असं जर असतं तर मग असे साधूच तयार करायचे ना, मग कारखाने कशाला पाहिजे होते. म्हणजे स्वामीजी सांगायचे म्हणले, त्यांनी ते HMT घड्याळ काढलं म्हणले, मग आता हातातून जर HMT घड्याळ, मग HMTची फॅक्टरी कशाला पाहिजे, HMT कशाला, तो काय सिम्बॉल पाहिजे त्याच्यावर, त्याचं स्वतःचं घड्याळ काढा ना, निर्माण करा. होतं का ते? ज्ञानेश्वर माऊली तर फार परखडपणे हे करतात ना. म्हणले असं जर काही चमत्कार असा असताना मला मूल होऊ दे किंवा काय होऊ दे वगैरे सगळं, म्हणले मग विवाहाची कशाला गरज होती. जर का वस्तू हातातून येत आहेत तर मग ह्या सगळ्या कारखाने वगैरेची काय गरज होती. शेतकऱ्याला त्या शेतामध्ये जाऊन कष्ट करण्याची काय गरज होती. नांगरायचं, पेरायचं आणि पावसाची वाट बघत आहे. अहो, अर्जुनाला नव्हतं का शक्य? भगवान होते ना प्रत्यक्ष तिथे, तरी पण त्याला युद्ध करायची काय गरज होती. जे कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम अशी क्षमता असणारे, असे असणारे भगवान काहीही करू शकतात ते. पण तरी त्यांनी उपदेश काय केला? युद्धस्व, युद्ध कर.
मग ही खरी मोक्षलक्ष्मी आहे. आणि म्हणूनच आजकाल काय आता कोणी इकडे येतात तर मग काय म्हणतात, एकतर विचारतात मग तुम्हाला मानधन वगैरे मिळत असेल ना. म्हणजे हे सत्वगुण आणि हे महंत हे काही कळेल माहितीच नाही आहे अजून कोणाला. धर्म काय आहे एकतर मग जास्तीत जास्त मग तुम्ही योगासनं शिकवता ना. योगासनं म्हणजेच फक्त धर्म का? किती आम्ही मर्यादित आहोत. नाही तर मग काय म्हणायचं, अच्छा तुम्ही क्लासेस, मग आम्ही आमच्या मुलांना पाठवतो. ठीक आहे बा, मुलांना पाठव, पण किती 2.5 आणि 3 वर्षाच्या मुलांना पाठवणार? त्यांना काय ज्ञान द्यायचं? का नाही प्रवृत्ती होत की मला हे शिकायचं आहे, मला हा धर्म शिकायचा आहे. जीवनामध्ये इतके टक्के टोणपे खाल्ले तरी पण ना मी वळत नाही इकडे, परमार्थाकडे वळत नाही. मग की हे जे सात्विकता कमी झालेली आहे. बाहेरची वस्तू, बाहेरची परिस्थिती असणार आहे तशीच, पण आमचं अंतःकरण जे आहे, मग दुःख आहे हो आम्हाला, मग दुःख आहे तर मग हे जाणून घ्यायला पाहिजे. आपलं अंतःकरण बदलायला पाहिजे. सत्वगुण काय आहे, किती सुंदर सांगितलं की ते भक्ती त्याच्यामुळे येत असते म्हटले. तो भजनाचा आधार आहे म्हटले. तर भजन करण्याची प्रवृत्ती म्हणजे सत्वगुण आहे. सत्वगुण असून त्याच्यामध्ये येत नाही. ही ओवीची फार सुंदर की आता की खरं आमच्यामध्ये जर सत्वगुण जर असेल तर ते काय आहे त्याचं विशेष सांगतात की जे परमार्थाचे मंडण म्हणजे शोभा, सजवणे, साज आहे त्याचा तो परमार्थ जो आहे ना. ही जी संतांचं हे साहित्य प्रतिभा जी की गुण किंवा ती अवस्था किंवा ते जे काही ध्येय जे आहेत, जे असं दिसणारं असं नाही आहे, ते अव्यक्त आहे, पण त्याला ते असं मूर्तिमंत बनवतात. परमार्थ म्हणजे कोणीतरी असं एक मूर्तिमंत काही आहे आणि त्याला सजवणं म्हणले. तर परमार्थ म्हणजे असं काही वस्तू नाही आहे ती. त्या परमार्थाची म्हणजे हा सत्वगुण म्हणजे शोभा आहे. म्हणजेच काय तर परमार्थाला ज्याच्यामुळे तो परमार्थ प्रकट होतो, तेजस्वी होतो, त्याच्या त्या परमार्थाचं पोषक जो आहे तो म्हणजे हा सत्वगुण आहे. पण आता परमार्थच आम्हाला माहीत नसेल तर काय आहे हे परमार्थ म्हणजे काय आणि परमार्थाचं पोषण होतं म्हणजे काय होतं, तर आता ते जाणायला सुद्धा काय पाहिजे, सत्वगुणच पाहिजे आहे ना. परमार्थ म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, अर्थ म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे, अर्थी जे असं म्हणतो ना परमार्थ. मग त्याच्यामध्ये आपल्या जीवनात जे जे काही आपण प्राप्त करत असतो, आपल्याला ज्या इच्छा असतात, आपली जी ध्येय आहेत, तर आपल्या धर्माप्रमाणे 4 अर्थ सांगितलेले आहेत, ज्याला पुरुषार्थ जे म्हणतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्यातील ते पहिले 3 आहेत, धर्म, अर्थ आणि काम, हे ऐहिक पुरुषार्थ आहेत, लौकिक आहेत, या जगामधले व्यक्त आहेत ते. आणि जो चौथा पुरुषार्थ जो आहे मोक्ष पुरुषार्थ, मुक्ती, हा परमार्थ सांगितला आहे. तो श्रेष्ठ आहे, श्रेयस्कर. हे पहिले 3 जे आहेत ते प्रेय आहेत आणि हा मोक्ष पुरुषार्थ जो आहे तो श्रेय आहे, तो परमार्थ आहे. परम म्हणजे काय बरं? परम म्हणजे श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ. खरं म्हणजे त्याला श्रेष्ठ शब्द पण बरोबर नाही आहे, कारण श्रेष्ठ आहे म्हणजे जिथे कनिष्ठ आहे, जिथे कुठे तुलना आहे. हे मोठं मोठं म्हटलं की काहीतरी छोटं आहे म्हणून आम्ही मोठं म्हणत असतो. उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ, ते 2 भेद आहेत. मग त्या तुलनेनी जे मोठं
असं जेव्हा होतं तेव्हा ते श्रेष्ठ. पण परम म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. त्याच्या इतकं सर्वश्रेष्ठ असं काही नाहीच. जे सर्वश्रेष्ठ असं जे राहतं ते एकमेव असं आहे, ते म्हणजे परम आहे, असं परमार्थ म्हटले. काही जसं आता श्रेष्ठामध्ये पण खूप काही असू शकतं ना, की जसं समजा आता काय इतक्या आता आजकालची तर ध्येय एवढीच आहे ना, फॅकल्टीज झालेत. मग इंजिनिअरिंगला जायचं तरी पण मग केमिकल इंजिनियर, आणखीन काय दुसरं कुठलं काय आहे, सिव्हिल इंजिनियर, हे सगळं वेगळं वेगळंच आहे ना. आणि त्या एका ह्याच्यामध्ये आणखीन वेगळं वेगळं काहीतरी असतं. मग हे जे आहे त्या तिथं ते सगळं श्रेष्ठ आहे एकाच स्तराचं. मग अनेक श्रेष्ठ पण असू शकतात, पण इथे मात्र ते परम आहे, एकमेव अद्वितीय असं आहे. मग असं परम म्हणजे श्रेष्ठ म्हणजे काय, तर जिथे अखंड आनंद आणि दुःखाचा लवलेशही नाही, असं जे आहे परिपूर्ण आहे, जे प्राप्त झाल्यानंतर काहीही प्राप्त करणं शिल्लक राहत नाही, जे जाणल्यानंतर काहीही जाणायचं शिल्लक राहत नाही, असं जे आहे ते परम म्हटलेलं आहे. असं अशी ती वस्तू प्राप्त करणं, ती नित्य वस्तू प्राप्त करणं म्हणजे परमार्थ आहे. ती नित्य वस्तू म्हणजे परमार्थ आहे, किंवा ती वस्तू होऊन जाणं, ते यथार्थ तत्व जाणणं म्हणजे परमार्थ आहे. अशी परमवस्तू, मग अशी ती वस्तू कोणती आहे बरं, परमात्मा ईश्वर जे आहे, ती म्हणजे ती परमात्मा वस्तू आहे. पण ते म्हणजे असं काही एखादं स्थान नाही, ते एखादं पद नाही, ती एखादी अशी वेगळी वस्तू नाही. ते साक्षात ते सत्य आहे, ते जे नित्य अव्यक्त अव्यय असंग निर्गुण निराकार सर्वव्याप्त असं जे तत्व म्हणजे तो परम आहे. आणि मग आता जर ते परमार्थ म्हणजे तो परमार्थ माझा, मी मिळवला, असा जर तो मी वेगळा राहिला तर तो अर्थ परम होऊ शकत नाही. जे पूर्ण आहे, जे श्रेष्ठ आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं राहिलं तर तिथे मर्यादा येणार, परिच्छिन्नता येणार आहे. आणि म्हणूनच ती वस्तू प्राप्त करणं म्हणजे ती वस्तूच होऊन जाणं आहे. एकत्व आहे तिथे, ते जे आहे तो परमार्थ आहे. या विचारापर्यंत आम्ही पोचले नाही, आम्हाला समजत काही ना, कारण ते ध्येयच असं आहे. त्याच्यासाठी पण सत्वगुण पाहिजे. तर आता पुन्हा आपण मागच्या वेळी जसं म्हटलं होतं की हे काही दोष म्हणून बघायचं नाही आहे, तर आपल्यामध्ये दोष काढायचा आहे आणि गुणाचं आधान करायचं आहे. याच्यासाठी आपण हे सगळं अध्ययन करतो आहोत. ध्येय नाही समजलं, पण मग त्या परमार्थ प्राप्त करण्यासाठी जो मार्ग आहे, जे साधन आहे, ते पण परमच आहे. तो परमार्थ तर नक्कीच आम्हाला समजू शकेल. आणि असा मग परमार्थाचं मंडन म्हणजे आपलं जीवन जर सात्विक असेल, पारमार्थिक असेल, तर ते आपलं जीवन सगळे आपल्या जीवनाची शोभा वाढवणार आहे. त्याच्यात सगळ्यात परमार्थ कुठला आहे ना, तर परोपकार, दुसऱ्यांना मदत करणं, दुसऱ्यांना सहाय्य करणं, परोपकार करणं, दुसऱ्यांचं लाभ करून देणं, दुसऱ्यांचं हित करणं, ते त्याचं कल्याण करणं, भलं करणं, हे सगळ्यात मोठा हा परोपकार आहे, परमार्थ आहे हा सगळा. त्याच्यासारखा धर्म नाही म्हणले, परोपकारासारखा धर्म नाही. सगळी वेद पुराण जे आहेत त्या सगळ्याची जे बीज आहे तो म्हणजे हा परमार्थ आहे. मग त्याला आपण काय म्हणतो ना, त्याच्यामध्ये दोन असतं. एक पारमार्थिक सत्ता जी आहे, परमेश्वर म्हणजे तो तिथे तो परमार्थाच्याच रूपाने
सत्ता रूपाने तो आहे फक्त. पण दुसरी जी आपलं हे जीवन जे आहे ती व्यावहारिक सत्ता. या व्यावहारिक सत्तेमध्ये पण परमार्थच आहे, व्यावहारिक सत्ता पण त्याचीच आहे. पण जसं बीज आणि वृक्ष दोन्ही एकच आहे. पण मग त्या व्यावहारिक सत्तेमध्ये हा जो व्यवहार आहे, परोपकाराचा व्यवहार सगळा, तो परमार्थ आहे. आपलं जीवन कसं राहायचं. पण आपलं काय होतं की आम्ही सुद्धा व्यवहारच करत राहतो. पण त्या व्यवहाराची सत्ता जी आहे, हे कशामुळे आहे सगळं ते जाणत नाही. आणि ते जाणण्यासाठी जे करायला पाहिजे ते होत नाही. फक्त देवाणघेवाण होते. पण खरी देवाणघेवाण म्हणजे जीवन नव्हे. तर जिथे प्रेम आहे, आत्यंतिक प्रेम आहे, तिथे एकत्व आहे, तिथं काही देणं घेणं नसतं. मग इतकं म्हणजे खरं प्रेम जे की तिथे आपलं अस्तित्वच असावं असं पण वाटत नाही, आपलं अस्तित्व संपून जावं असंही वाटतं ना. त्याच्या पुढे एखाद्या व्यक्तीपुढे आपलं मरण आलं तरी चालेल एवढं वाटत असतं. त्या आत्मतत्वाबद्दल जर असं एकत्व असेल तर किती मोठा अर्थ आहे बरं तो. अशा प्रकारे व्यवहार जो होतो तो सगळा परमार्थ आहे. दुसऱ्यासाठी भलं करायचं, प्रेम करायचं, सद्वृत्ती जी आहे तो परमार्थ आहे. आणि म्हणूनच मग हा परमार्थ ज्यांना लाभला, या परमार्थाच्या मार्गावर जे आहेत, जे चालता आहेत, ते जे आहेत ते कोण आहेत? ते महंत आहेत. इथे मग काय म्हणलं, जे महंतांचे भूषण. आजकाल महंत शब्द थोडा वादातीत आहे, पण समर्थांचा तो आवडीचा शब्द आहे. महंते महंत करावे, शक्तिबुद्धीने भरावे, देशे देशी झाडावे, धाडावे शहाणे करून. ते स्वतः महंत होते, पण त्यांनी महंत घडवले. त्या मुंडकोपनिषदामध्ये जसं सांगितलं की त्या ज्या अग्नी पेटल्यावर त्याच्या ठिणग्या उडतात, अनेक अनेक अनेक, एका अग्नीपासून अनेक ठिणग्या तयार होतात. तशा एका सद्गुरूंनी असे अनेक महंत बनवले. आणि परोपकार परमार्थ जे आहे की मला जे ज्ञान मिळालं, आम्हाला जो अखंड आनंद मिळाला आणि आमची दुःख निवृत्ती झाली, त्या प्रत्येक जीव हा मुक्त झाला पाहिजे. आणि ही परंपरा आपली प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वेदव्यासांनी हे सगळं जे कार्य केलं, ग्रंथलेखन केले, वेदपठ, आणि तीच परंपरा आमचे युगानुयुगी हे संत करत आलेले आहेत आणि करता आहेत. मग हे सगळं कशामुळे होत आहे? तर ही सात्विकता आहे. महंतांचे भूषण म्हटले. खरा महंत कोण आहे? ज्यांनी सत्वगुणाचा अलंकार लिहिलेला आहे. सत्वगुण ज्यांनी ज्याच्या अंगाखांद्यावर म्हणजे आभूषित झालेलं आहे, त्याचं मन जे आहे ते मन त्या सत्वगुणांनी सजलेलं आहे. बुद्धी जी आहे ती सत्वगुणांनीच माखलेली आहे. आणि शरीरावर देखील सगळी सत्वगुणाची चिन्ह आहेत. त्याची इंद्रिय, त्याच्या क्रिया सगळं सत्वगुणांनी भरलेलं असं आहे. ते महंतांचं भूषण. पण हे नुसतं असं काही फुलारे का, नुसतंच वर्णन असं नक्की काय आहे ना, आम्हाला प्रॅक्टिकल पाहिजे ना सगळं. म्हणूनच खरं म्हणजे हे सगळं भगवंतानी इतकं सुंदर, इतकं प्रत्येक सगळं सांगितलेलं आहे की त्याचं कर्म, त्याचं ज्ञान, त्याची बुद्धी सगळं काही सात्विक असतं. त्याचा तो आहार जो आहे, तो कोणाची पूजा करतो, सगळं सात्विक जे असतं तो महंत आहे. महंत आता आपल्याला काय असतं की शाळेत कॉलेजमध्ये जाणं, मग तू कोण होणार? प्रत्येकाला काय व्हायचं असतं? काहीतरी मोठं व्हायचं असतं, जास्तीत जास्त मोठं. आणि मग नोकरी वगैरे लागल्यावर तर मग प्रमोशन हवं असतं. आणि एखादी समाजातली प्रतिष्ठित व्यक्ती, आम्हाला किती त्याचं अभिमान असतो, आदर असतो. तर मग
अरे ते त्या अमुक अमुक ह्या कंपनीचे डायरेक्टर आहेत बरं का, या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत, आणखीन काय तो या कंपनीमध्ये तो मॅनेजर आहे, हेड क्लर्क आहे, अमुक आहे. म्हणजे ते असं पद मिळालं. रिझर्व्ह बँकेमध्ये तो या डिपार्टमेंटचा मुख्य आहे. मोठा आम्हाला ते वाटत असतं. पण मग खरंच सर्वोच्च अशी पदवी कोणती? अमुक त्या कंपनीचा डायरेक्टर होणं म्हणजे पदवी आहे का? मॅनेजर होणं काय आहे? तर ही महंतता बाहेरच्या पदावर नाही, कुठल्या खुर्चीवर नाही, तर ती आमच्या मनाची शोभा आहे, आमच्या मनाचं व्यापकपण आहे. मनाचं मग असा जो सत्वगुण, ते एक झलक आपण त्याची पाहू की काय नक्की हे महंत म्हणजे काय, तो कसा असतो, त्याचं कार्य कसं असतं, त्याचं व्यक्तिमत्व कसं असतं. भगवानांनी वर्णन त्याचं केलेलं आहे की असा हा महंत जो आहे कुठल्या गुणांनी नटलेला असतो, त्याचं भूषण काय आहे. त्याला सांगितलं मुक्त संगोवनम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्यो निर्विकार कर्ता सात्विक मुच्यते. कसा आहे तो म्हणले मुक्त संग. सहसा आम्ही जे काही करतो ते कोणाला तरी धरून, ते काय आहे, रजोगुण आहे तो. रजो रागात्मकम वित्ती तृष्णासंग समुद्भवम. जिथे सारखं आम्ही धरून माझं घर, माझा संसार, माझा परिवार आणि मग त्यांच्यासाठी करणं, ते तर करणं जे आहे ते काही परोपकार नाही आहे. आपण जर आपल्या लोकांसाठी करणं हे कधी परोपकार होऊ शकत नाही. म्हणून काय आहे तर मुक्त संग, कुठेही तो अडकलेला नसतो, तो कोणाला तरी धरून तो चाललेला नसतो, तो कोणाच्याही कुबड्या बनत नाही आणि स्वतःही काही कुबड्या घेत नाही, दुसऱ्यांनाही स्वतंत्र करतो, स्वावलंबनी असा करतो. मुक्त संग आहे तो. आणि मग आता असा जो जिथे जसं चंदनाचं झाड त्या मलयगिरी पर्वतावर सगळीकडे नुसता सुगंध पसरलेला असतो, त्या चंदनाला काही फळं आहेत का? काही फळं येत नाहीत, काही नाही. पण तरीसुद्धा त्याचं जे एक अस्तित्व आहे ते जीवनच मुळी फुललेलं आहे, फळलेलं आहे. त्या फळाला त्याला आणखीन वेगळं फळ येण्याची काही जरूरच नाही आहे. इतका तो असंग आहे, असा तो असतो. स्वतःचं काही वाढत नाही, कुठलाच संग नाही आहे तिथे, कारण त्याच्यासारखं दुसरं काही नाहीच आहे, इतकं ते पुढचं आहे. ते मीपणा नाही तिथे, अनहमवादी, माझं पण मी पण तिथं काही नाही आहे. आपल्या जसं आता पाऊस पडतो, वर्षा ऋतूमध्ये धो 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 पाऊस पडतो, ते ढग गोळा होतात आणि वर्षाव करत असतात दिवस रात्र. पण मग ते मेघ कुठं डिक्लेअर करतात का असे, आम्ही एवढा पाऊस दिला, एवढा पाऊस पाडला, एवढे सेंटीमीटर, कुठेही काही सांगत नाहीत ना, ते वाच्यता करत नाहीत. असे हे जे महंत आपलं कर्तव्य कर्म ते करत राहतात, आपली जबाबदारी उत्तरदायित्व असं समजून ते करत असतात. पण कुठल्याही अहम तिथे नसतो, मी केलं हे करते पण तर नसतं, पण ते सांगणं पण नसतं, असं इतकं ते सहजपणे करत असतात. आणि त्यांचं कार्य कुठंतरी आपलं छोटं मोठं नाही, तर ते खरं मोठं कार्य असतं. केवढं मोठं कार्य करत असतात, पण ते समजत. परमेश्वराची पूजा म्हणून ते करतात, परमेश्वराला अर्पण करून करतात. आणि म्हणून ते कार्यसुद्धा कसं असतं की जे परमेश्वराला अर्पण करावं असं काहीतरी असायला पाहिजे ना, तितकं ते सुंदर असतं, उच्च असतं, श्रेष्ठ असतं, सर्व व्यापक असं असतं कार्य. मुक्त संगो अनहमवादी. आणि मग
जेव्हा असं आपल्याला काहीच मिळणार नाही आहे, फळ काही मिळणार नाही, कोणी काही वाहवा करणार नाही, काहीच नाही आहे, तरी मग ते करायला उत्साह कुठून येणार? धृत्युत्साह समन्वय एवढं पक्क धरून ठेवलेला आहे. निश्चयाचा महामेरू असतो तो, आणि सगळ्यामध्ये उत्साह असतो, करण्यामध्ये उत्साह आहे. काही मिळणार नसतं, काही मान नसतो, तरी पण ते करण्यासाठी उत्साह जो असतो. धीरता ही तर सगळ्यांकडे आहे, पण हे करणं कसं आहे? करण्यासाठी फार नियम लागतो. आपल्या इंद्रियांवर संयम ठेवायचा, मनावर संयम ठेवायचा, आणि हे सगळं करायचं आहे. ती धृती त्यांच्याकडे आहे. आणि मग एवढं सगळं करूनही हे शास्त्र शुद्ध करायचं आहे. जे शास्त्राने सांगितलं विधी निषेध काय आहे तो करायचा, शास्त्रविधी पाळून सगळं करायचं आहे. शास्त्राची आज्ञा पाळायची आहे. शास्त्र बंधनात राहायचं, त्या बेड्या कायम पायात घालायच्या. अरे काय नको वाटतं तसं फार, ते काही सोपं नाही आहे, पण ते सुद्धा सहजपणे उत्साहाने करणं, सहन करावं लागतं, कष्ट करावे लागतात. पण ते सगळं जो करतो तो खरा महंत आहे. परमार्थ जर त्याला एवढं मोठं त्याला ध्येय सापडलं, त्याला ह्या बंधनाची बेड्यांची काय पर्वा आहे? देह सुखाचं त्याला त्याची पर्वाच नाही आहे. त्याला परमार्थ सापडलेला आहे. त्यामुळे देहाचं काही झालं तरी काही त्याला बिघडत नाही. सुगंध, सुवास, परित्याग, सेवा हेच त्या चंदनाचं जीवन आहे. तर तिथे मग त्याच्या त्या घासण्याला, त्या झिजण्याला त्याला काही त्याचं वाटत नाही. या देहाचं जसे महंतांचं भूषण, तुकाराम महाराजांनी या महंतांचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. वेगवेगळे उपमा देऊन काय म्हणले? चंदनाचे हात पायही चंदन. जसे चंदनाचा वृक्ष आहे, त्याचे हात पाय सगळं काही चंदनच आहे, सुवासच सुवास आहे, सुगंधच आहे, तर कुठलाही दोष नाही आहे. दीपा नाही पाठी, पोटी अंधकार. दिवा बघितला तर दिवा हा प्रकाशमयच आहे, त्याच्यामध्ये अंधकाराला जागाच नाही आहे. तशा महंतांची ही बुद्धी प्रकाशानेच भरलेली असते. अविवेक, अविचार तिथं कुठेही नाही. सगळ्या इंद्रियांमधून प्रकाश उपजायते. सर्वांगी साखर अवघी गोड. त्याची वृत्ती, त्यांचा स्वभाव, इतरांबद्दलची जी प्रतिक्रिया जेव्हा होते ती सगळी गोडच असते मुळी. अशी ती साखरच. साखर काही अशी वरून आतून गोड बाहेरून कडू असं काही नसतं. सगळीकडून ती सारखी असते, गोडच असते. असं म्हणले तुका म्हणे, ऐसे सज्जना वाचून पाहता अवगुण दिसेची ना. महंतांचं भूषण म्हणजे सत्वगुण, जिथे अवगुण नाही, शोधून सुद्धा सापडणार नाही, तो खरा सत्वगुण आहे. आणि त्या सत्वगुणामध्ये जे महंतांचे भूषण, प्रवृत्ती निवृत्ती, कशामध्ये प्रवृत्त व्हायचं, कुठल्या कार्यात लागायचं, काय कार्य करायचं आणि कशामधून निवृत्त व्हायचं, हे ज्याला कळलं. संसार जसा रजोगुणामध्ये काय होतं की देवा लागी लाजाळू, उदरा लागी कष्टाळू. उदरा लागी बस वाटेल ते प्रयत्न करायचे, पण देवा लागी आम्ही निवृत्त असतो. आणि इथे सत्वगुण मात्र तसा नाही आहे. त्या देवासाठीच सगळं करायचं, परमार्थच फक्त करतो, तो खरा सत्वगुण आहे, तो महंत आहे सगळा. तिथे प्रवृत्ती निवृत्ती काय आहे त्याचा योग्य विवेक आहे. कार्य काय, अकार्य काय, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कर्तव्य अकर्तव्य याची पूर्णपणे जाणीव जी आहे ते सत्वगुण आहे. भय अभय
कशाबद्दलची भीती बाळगायची आणि कशामध्ये निर्भय राहायचं ते जाणणारा तो सत्वगुण आहे. असं सतत प्रत्येक ठिकाणी जागरूक असणं, विचार करताना, कृती करताना, फल भोगताना, प्रतिक्रिया करताना जिथे जागरूकता आहे आणि परोपकार आहे, दुसऱ्यांचा लाभ कसा होईल हे जिथे पाहिलं जातं आणि प्रत्येक कर्म हे ईश्वराची पूजा म्हणून केली जाते, असं ते धर्माचं धर्म्य पवित्र असं कर्मच केलं जातं. असं जे आहे ते करणं म्हणजे सत्वगुण आणि असं करणं म्हणजे महंतपण आहे. त्याला कुठलं मोठं पद वगैरेची जरूरच नाही आहे. आमचं सामान्य जीवनसुद्धा असं होऊ शकतं. एखादा लहान बालकसुद्धा ना दुसऱ्याला प्रेम सहज देतो की नाही. एक गोळी असते त्याच्यात तुकडा तोडून लगेच दुसऱ्याला द्यायचं. आता त्या शबरी मातेला काय बरं ती गोष्टी बोरत रामाला दिली. महंत पण नाही का ह्याच्यामध्ये. किती प्रेम आहे, किती त्याग आहे, किती सहजता आहे, कष्ट आहेत, सहनशीलता आहे. तिथं कुठलंही त्यांना पद नाही मिळालेलं. ते लहान बालक जे आपल्यावर प्रेम करतं ते सहजपणे असं काही गोड बोलून जातं. त्याच्या मागे काय कुठलं आहे ते महंत आहे. पवित्र अंतःकरण जे आहे तो सत्वगुण आहे आणि ते भूषण आहे खरं या जीवनाचं. मनुष्य जन्माला येऊन आपल्याला जर काय करायचंय, सगळ्यांना मोठं व्हावंसं वाटतं, पण खरं मोठं होणं म्हणजे काय. आकाराने मोठं नाही होत आहेत, पैशाने मोठं नाही होत आहेत. किती मोठे होणार. तिथं काहीतरी मर्यादा असतंच ना. सगळं सापेक्ष आहे. कोण श्रीमंत म्हणायचं. अमुक एवढे पैसे ज्याच्याकडे आहेत तो श्रीमंत का. तिची व्याख्या केली तर मग त्याला काही अंतच नाही राहणार. पण जो समाधानी आहे तो खरा श्रीमंत आहे. हीच खरी व्याख्या आहे सगळी. म्हणूनच की जे परमार्थाचे मंडण, महंतांचे भूषण. आता दोन वेगळे वेगळे शब्द वापरतायत, पण दोन्ही सुद्धा तेच आहे ना. परमार्थ जो ध्येय आणि तो मार्ग आणि त्या ध्येयावरून चालणारे जे महंत. कारण हे परमार्थ असं काही वेगळी संस्था की कुठलं काहीतरी स्थान असं नाही आहे. तर तो परमार्थ म्हणजे आपलं जीवन आहे. हे संपूर्ण हे जे दृश्य जगत आहे, हा निसर्ग सगळा आहे, त्या निसर्गामध्ये कसं राहायचं, मनुष्य म्हणून तो कसा राहतो, ते जे जाणं आहे, त्याचं जे जगणं आहे ते म्हणजेच परमार्थ आहे. असं काहीतरी वेगळं बिल्डिंग किंवा मंदिर म्हणजे परमार्थ नाही आहे ना. आपली प्रत्येक क्रिया प्रतिक्रिया जी आहे ती म्हणजे परमार्थ आहे. आणि म्हणून तो परमार्थ जो आहे तो परमार्थ या महंतामध्येच मूर्तिमंत साकार झालेला असतो. आणि म्हणून तो महंताचं भूषण होतो आणि तो सत्वगुण आहे. सत्वगुणाने परमार्थ लाभतो. सत्वगुणाने परमार्थाचा मार्ग आपण चालत असतो. मग आता एक आहे की अन्वय, जे सगळं जे आहे जे मिळतं ते सांगितलं. आणि जातं काय, दोषाचं निरसन पण केलं पाहिजे ना, व्यतिरेक झाला पाहिजे. आणि मग तो पण सांगितला. रजतमाचे निरसन जयाचे नी, रजतमाचे निरसन जयाचे नी. रजोगुण तमोगुण अगोदरच सांगितले, त्यागार्थ बोलून झालेत. पुन्हा ऐकायला मिळतील. पुन्हा लिस्ट आपण काढू शकतो, तयार आहेत सगळे आता ना आपल्याकडे. नुसतं पान उलटलं की ते मिळतात. रजतमाचे निरसन का बरं हे काढायचे आहेत. कारण ते काय करतात, आपल्याला बांधतात, आपल्याला अधपतित करतात. रजोगुण, कारण की ह्या देहामध्ये तिन्ही गुण आहेत. कधी वर्चस्व एकमेकांचं, एक मोठा असू दे, दोन खाली दाबले जातात. तेव्हा
जेव्हा सत्वगुण हा सगळा अधिक आहे तेव्हा परमार्थ लाभतो, मोक्षलक्ष्मी आम्हाला प्राप्त होते. आणि तिथे मग हे दोन तर गुण एकदम त्यांचं निरसनच होतं. कारण हा खरा जे जे आपलं खरं सत्व आहे, जिथे त्या परमात्म्याचं पूर्ण प्रकटन जिथे झालेलं आहे, ते म्हणजे त्याची सत्ता म्हणजे ही पारमार्थिक सत्ता आहे. जिथे ह्या व्यवहार आहे, जो प्रातिभासिक जे आहे, सगळं भ्रांती जी आहे ती सगळी निरसन होते त्याचं. ही रजोगुण रजोगुणच मुळी कसा म्हटलाय, रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय सर्वदेहिनां म्हटले कर्मसंगेन. रज कसा आहे, रजोगुण हा रागात्मक आहे. राग म्हणजे प्रेम, आसक्ती, म्हणजे तिथं द्वैत आहे. आणि त्या मनाला काय हवं असतं, राग म्हणजे बस एंटरटेनिंग, करमणूक हवी असते, तर रंजन हवं असतं त्याला. सतत त्या इंद्रियांना काहीतरी रंजन हवं असतं. चांगलं 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 बघावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं, बस मजा कशी करता येईल, एन्जॉय कसं करता येईल, ते सगळं करणारा तो रजोगुण आहे. पण या रजोगुणामुळे काय होतं, तृष्णा संग समुद्भवम, आणखीन तृष्णा वाढत जाते, इच्छा वाढत जातात आणि आसक्ती वाढत जाती. कारण की जे मिळालं आणि मग ते त्याच्यामुळे मला असं सुख वाटलं की मग आम्ही ते धरून ठेवतो, हे माझं आहे, हे मला हवं आहे, आणि मग त्याच्यामध्ये आम्ही अडकतो, बांधून घेतो स्वतःला. आणि मग ते टिकवण्यासाठी, ते आणखीन प्राप्त करण्यासाठी, ते न जाण्यासाठी, माझ्या हातून ते सुटलं नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही कर्म करत राहतो, कष्ट करत राहतो आणि मग अडकतो त्याच्यात. कर्मसंगेन बध्नाती, इतकं कर्म करतो की ते प्रेमाची वस्तू आहे किंवा त्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याकडे वेळ राहत नाही. नाही 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 मला टी व्ही आणायचा आहे, आणि मग टी व्हीसाठी आम्ही काय ओव्हरटाईम केला आणि तो आणला. पण मग तो आणला त्याचा उपभोग घ्यायचा तर आम्ही तर आपल्या कर्मामध्येच आसक्त होऊन जातो. कर्मसंगेन बध्नाती, इतकी धावपळ करत 18 तास कामं करतो आणि तो टी व्ही बघत नाही, काहीच करत नाही. असा तो रजोगुण ना परमार्थ आहे ना तिथे भूषण आहे. कसलं भूषण बरं आलं तिथे, सगळे रोग आणि चिंता, दुःख, भय, या सगळ्या अलंकार, ह्याला काही अलंकार म्हणता येतील का आपल्याला? हे सगळ्या दूषणांनी आम्ही भरून जात असतो. म्हणून तो त्या रजोगुणाचं निरसन कसं होईल, सत्वगुणांनी होईल. आणखीन आम्ही जर कर्म करत बसलो तर रजोगुण उलट वाढेल. म्हणून त्या रजोगुणातून सत्वात यायचं असेल तर त्याच्यासाठी सत्संग करावा लागेल. आणि अर्थातच तमोगुण तर आणखीन आपल्याला गर्तेत घालवणार आहे, कारण तो काय आहे, त्या अज्ञानाचंच प्रोडक्ट आहे. तमसस्तु अज्ञानजम विद्धी, अज्ञानातून निर्माण झालेला आहे. तर काय बरं असेल सगळं मोहनम सर्वदेहिनाम, का त्या अंधारातमध्ये सगळा मोहच आहे. प्रवृत्ती निवृत्ती, धर्म अधर्म, कार्य अकार्य, ह्याचा काहीही मागमूस नाही. धर्मालाच अधर्माला धर्म समजायचं आणि धर्माला अधर्म समजायचं, अशी ती प्रवृत्ती आहे ज्ञानापासून निर्माण. आणि तिथं मग काय, नुसता प्रमाद, आलस्य, निद्रावी तन्निबध्नाति भारत. आपण असे तेजस्वी आहोत, पण त्या तमोगुणामुळे आम्ही असे प्रमादी होतो, आळशी होतो. निद्रेच्या अधीन जायचं. तिथे मग सगळ्या जीवांच्या बुद्धीला मोह पाडणारा हा तमोगुण, जिथे प्रमाद आहे, सगळा अविवेकच आहे. मोह, विचारच नाही तिथे, काही विचार नाही तिथं. मग जे कर्म आहे त्याच्यात प्रमाद,
म्हणजे आमचं कर्तव्य जाणायचं माहिती असून न करणं म्हणजे प्रमाद आहे. किंवा जे काही करायचं त्याचा काही विचारच नाही, आपलं दिलं ढोकून. स्वतःचाही ऱ्हास आणि दुसऱ्यांचाही ऱ्हास असं जे करणं ते तमोगुण आहे. जिथे माझं हित नाही, दुसऱ्याचं हित नाही, त्याचं काय केलं पाहिजे? निरसन केलं पाहिजे. आणि मग असं निरसन ज्याच्यामुळे होतो तो म्हणले तो तमोगुण आहे. आता असा हा तमोगुण तमोगुण नाही, हा सत्वगुण आहे. तर त्या रज आणि तमाचं तो निरसन करणार आहे. कधी कधी काय होतं ना, जरी हे 3 आपण म्हणलं प्रतल जरी, तरी त्यातला एकच टेकू असा असतो, जसं भगवंतानी गोवर्धन उचललेला होता आणि बाकी सगळ्यांनी लावल्या होत्या काठ्या, आणि त्यांना असं वाटलं की आम्ही आधार लावलाय म्हणून हे सगळं आहे. मग तसेच हे रजोगुण आणि तमोगुण पण ते वाटतायत आधार, पण खरा एकच आधार आहे. तो सत्ता ज्याची आहे त्या परमार्थाची सत्ता आहे, एकमेव सत्ता आहे ती. असं वेगळं वेगळं अस्तित्व नाही आहे. जिथे वेगळं वेगळं आहे, भिन्न आहे, तरी त्या सगळ्यामध्ये अधिष्ठान एकच आहे, एकच सत्ता आहे. आणि म्हणून ती सत्ता ज्यांनी जाणली, ज्याच्यामुळे जाणता येते, तो सत्वगुण. आणि तो सत्वगुणच मुळी सगळ्याचा आधार आहे. त्या एकावरच सगळं पेलू शकतं. या रज आणि तमाचं निरसन करायचं. ते आपले थोडेसे आधार आहेत ते, आणि तो आधार पण नाही, ते मुडकेत. त्यांना या सत्वगुणापेक्षिवाय अस्तित्व नाही आहे, सत्वगुणाशिवाय ते राहू शकत नाहीत. पण काय केलं त्यांनी? आईवडीलच आपले आधार असतात, पण आम्ही इतके असे त्या धुंदीमध्ये आईवडिलांनाच आम्ही विचारेनासे होतो. असे हे रज आणि तम, पण त्यांचा निरसन होतं असा तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ.